महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांची मुलाखत घेताना संपादक मोहम्मद राकीब बागवान, आवाज महाराष्ट्राचा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल साठी कार्यकारी संपादक विजय माने। जे काही प्रश्न असेल तर यासाठी बोलण्यासाठी आम्ही लक्ष्मण जाधव मनसा जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आलेलो व दोन शब्द आज आपण आले आवाज महाराष्ट्राचा आपलं स्वागत करतो, कारण आपण बरेचसे वर्ष आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवाल्याला पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला आपण सहकार्य केलेलं आहे। तर आज आपण आला माझ्याकडे विधानसभेच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी। आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या आता दौरे चालू आहे। राजसाहेबांची महाराष्ट्रभर आता विदर्भातला दौरा झाला आमचा 27 आणि 28 तारखेला। आम्ही विदर्भातले पदाधिकारी राजसाहेबांनी बोलवला, आम्ही गेलो असता राजसाहेबांनी आमच्याकडून पूर्ण आढावा घेतला जिल्ह्याचा। प्रत्येक विधानसभेत कशी बांधणी आहे, काय परिस्थिती आहे, कुठल्या पक्षाचे कसे कामं आहेत, कोणत्या पक्षाकडून कोणते इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची यादी, आपल्याकडून जे इच्छुक आहेत आपल्या पक्षांची यादी, यांचे नाव, मोबाईल नंबर अशा आम्ही राजसाहेबांकडे दिलेले आहे। तर यापुढे साहेब काय निर्णय घेतात की युती सोबत जाणार की सेपरेट लढणार, अजून काय आम्हाला असा आदेश वरतून आलेला नाहीये। युती झाली तर बघू, जर सेपरेट लढायचं म्हटलं तर आम्ही जिल्ह्याभर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुऱ्या ताकदीने उमेदवार देणार हे निश्चितच आहे। कारण आम्ही एकनिष्ठ आहोत। एकनिष्ठ असताना राजसाहेबांना आम्ही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि मेहकर मतदारसंघामध्ये माझ्या 134 ते 140 शाखा आहेत जवळपास सगळ्यां धरून। मेहकर मतदारसंघामध्ये बरेचसे माझं संघटन आहे, माझे सहकारी आहे, माझे दोन्ही तालुका अध्यक्ष, माझे शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेना असेल, शेतकरी सेना असेल, सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत। खांद्यात खांदा देऊन जीवाला जीव देणारे माझे सर्व सहकारी, अशी मुलं तोला मोलाचे कार्यकर्ते, शाखा अध्यक्षापर्यंत सर्व सुखा दुःखात कुठं कार्यक्रम असला तर आवर्जून येणारे आहेत। आज त्यांच्या भरोशावर जर साहेबांनी आदेश दिला तर आमच्याकडे 2 ते 4 इच्छुक उमेदवार आहे, आमच्या संपर्कात आहे। जर सेपरेट लढायचंच म्हणलं तर आम्ही 100% मेहकर विधानसभा, शिंदखेडराजा विधानसभा हा लढणारच, त्याच्यात ते शंकाच नाही। आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती उमेदवार येऊ शकतो सेपरेट लढायचं असणार? जवळपास पूर्णच मलकापूर सोडला, मलकापूर मध्ये थोडं मागे पुढे चालू आहे, आमची चर्चा झाली अमरावतीला। मलकापूर मध्ये थोडं मागे पुढे किंवा कदाचित मलकापूर सोडलं तर खामगाव, जळगाव, जामोद, चिखली, बुलढाणा, शिंदखेडराजा, मेहकर आम्ही 100% लढणार। अनेक नवीन चेहरे निकार लोणारमध्ये दिसून येतात येणारे विधानसभामध्ये, आपल्याला काय वाटते त्याच्यावर? आता कसं आहे, निवडणुका आल्या की जे झोपलेले असतात 5 वर्षाचे लोक संपर्कात नसतात, जनतेची काही घेणदेण नाही, जनतेची कामं व्हायला लागले की नाही व्हायला लागले, शेतकऱ्यांचे प्रश्न काय असेल, बाकीचे जे मजूर वर्ग असेल, बाकीच्या सामान्य लोकांच्या काही अडीअडचणी असेल त्यांच्याशी त्यांना बाकीचे नवीन चेहरे जे आलेले त्यांना काही घेणदेण नाही। यांना जर लढायचं असेल तर मन धनानं तर या लोक जे आहेत, आज मला वाटतं महाविकास आघाडीकडून 14 ते 15 जण इच्छुक उमेदवार आहेत, ते पहिल्यापासून सर्व सारखेच आहेत। तुम्हाला एक्झाम्पल देतो, मागच्या लोकसभेला शिंगणे साहेब आणि खासदार साहेब यांची लढत झाली होती लोकसभेमध्ये। खासदार साहेब विजयी झाले, त्याच्यानंतर शिंगणे साहेब जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याशी किंवा कुठल्या लोकांशी, जनतेशी संपर्कात 5 वर्षे आले नाही। ते झाल्याच्या नंतर परत मला वाटते एक दांडके आणि खासदार साहेबांची निवडणूक होती, मला वाटते 2016 त्यावेळेसही तसं झालं। जे आहेत हे उमेदवार कसे, जर तुम्हाला लढायचंच आहे ना, तुम्ही
पक्षाच्या भरोशावर नाही काही तुमचाही संपर्क हा असला पाहिजे. सामान्य लोकांपर्यंत सुखादुःखात तुम्ही लोकांचे कामं केले पाहिजे. तुमचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचे जास्त संपर्क नाही. नाही नाही नाहीच ना, कोणी असो ते. आता निवडणुका लढायच्या तुम्ही नेमके आयात झालेले उमेदवार आहे आणि सगळ्याचे दुःख सुखामध्ये अनेक याच्यात सामील झाले पाहिजे 5 वर्ष. हा, त्याच्यानंतर आपण तुम्हाला आमदार बनायचंय ना. तुम्ही 2 महिने कामं करसाल, 2 महिन्यात कोणी का आमदार होणार आहे का? नाही. तुम्ही 2 महिने तुम्ही एवढे 200 गावापर्यंत फिरायचं असलं तुम्हाला कमीत कमी 2, 4, 6 महिने लागतात. प्रत्येक गावात जाऊन भेटी गाठी देणं, तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये पोचावं लागणार, प्रत्येकाच्या मनामध्ये पोचावं लागणार. तुम्ही काय आश्वासन देसाल ते प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. मेहकर लोणार मतदारसंघात आपले विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब, महाविकास आघाडी आणखीन काय पक्ष असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा कठीण मामला होऊ शकते का? आता काय सध्याचे रनिंग आमदार साहेब आहेत, कारण ती जेव्हापासून शिंदे गट ठाकरे गट हे जे पडले अजित पवार गट, तेव्हापासून हे कोणी असेल यांचे थोडेफार 19-20 तर झालेलंच आहे. प्रत्येकाच्या मनात आहे की आपण शिंदे गटामध्ये यांच्यासोबत आलो, सत्तेमध्ये आलो, मुख्यमंत्रीपद मिळालं. पण त्यांना पण एवढं सोपं नाहीये की जे कोणी म्हणत असेल की शिवराय असं नाहीये. मला वाटते